नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण आनंद यादव सरांची घरभिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत. या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती, ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल, जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा. शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात. पोटापाण्याला काहीच मिळेनासं झाल्यामुळं महारमांग इत्यादी गोरगरीब माणसं पिसाळल्यासारखी झाली होती. गेल्या 2 वर्षात गावात आणि रानात चोरामारांचं प्रमाणही खूप वाढलं होतं. 1973च्या नोव्हेंबर-डिसेंबरातच सीमाप्रश्न ज्वलंत झाला होता. पण यावेळी त्याचे परिणाम कोल्हापुरातही झाले. पेटवापेटवी, दुकानं जाळणं, ठार मारणं असे प्रकार जोरात झाले. मला स्पष्ट दिसत होतं की सीमाप्रश्न हे निमित्त आहे. गोरगरीब माणसं महागाईला, बेकारीला, लाचखोरीला वैतागले आहेत. उद्योजक आणि व्यापारी गब्बड होत जाताना बघून दुकानवाले आणि धंदेवाले काळाबाजार करताना बघून चिडले आहेत. सरकारचं जनतेवरचं नियंत्रण सुटत होतं नि जनतेचा सरकारवरचा विश्वास उडाला होता. दरारा राहिला नव्हता. मंत्री आणि सरकारी अधिकारी सुस्त आणि निष्काळजी झाले होते. कामचुकारपणा करत होते. लाच भरपूर खात होते. द्या आणि घ्या अशी स्वार्थी वृत्ती राजरोसपणे बोकाळली होती. गोरगरीब देणार काय? नाही दिलं की त्यांना काहीच मिळत नव्हतं. खेडी अजिबात कंगाल होत चालली होती. शहरं पुष्ट होत जाताना दिसत होती. खेड्यातल्या लोकांविषयी कुणाला आस्था प्रेम राहिलं नव्हतं. एकही योजना आजवर नीट राबवली गेली नव्हती. त्यामुळे खेड्यात माणूस माणसाला खायला उठलं होतं. आजवर मांग महार आपल्या शेजारच्या शेतात चोरी करत नव्हतं, पण तीही नीती त्यांना आता सोडली होती. चोरी हुडकण्यासाठी धाड पडली तरी परिस्थितीमुळं तिला तोंड देण्याची त्यांची मानसिक तयारी झाली होती. जगण्याचा प्रश्न अतिशय बिकट झाल्यानं माणसांची लाजाबरू सोडून पोटापाण्यासाठी चोऱ्यामोऱ्या सुरू केल्या होत्या. आईला हे कळू शकत नव्हतं. कळलं तरी तिला त्याचं काय? तिच्या घरादाराचा प्रश्नही याच दुष्काळानं भीषण करून ठेवला होता. ती गळ्यात गळ घुसलेल्या मासोळीगत जीवाच्या आकांतानं तडफडत होती. 8-10 दिवस तिनं शेतात उभा राहून मांगावड्याकडे तोंड करून शिव्या शब्द दिले, बोटं मोडली. हळूहळू ती त्या दुःखातनं बाहेर पडली. दुःख करत बसून तिला परवडणार नव्हतं. ती उद्योगाला लागली. गेलं वर्षभर ती अनसाच्या लग्नाचा विचार करत होती. अनसाला आता 23वं वर्ष सुरू झालं होतं. तरीही तिच्या लग्नाचा अजून पत्ता नव्हता. एवढा उशीर पोरीला लग्न वाचून घरात ठेवणं म्हणजे दारूचं कोठाड घरात ठेवणं असं आईला वाटत होतं. लक्ष्मीच्या लग्नाच्या वेळी ती अशीच अस्वस्थ झाली होती. त्याच अस्वस्थ मनानं ती अनसासाठी जागा धुंडत होती. एक जागा तिला पसंत पडला होता. 74च्या फेब्रुवारीमध्ये तो आलेला. मुलगा हुन्नरचा. तो जागा पसंत नव्हता. अनसाची जाण आता वाढली होती. स्मिताच्या मदतीसाठी ती 1-1.5 वर्षांपूर्वी पुण्यात येऊन 4-5 महिने राहून गेली होती. तिच्यापूर्वी लक्ष्मीही काही दिवस येऊन राहून गेली होती. तरी तिच्या बोलण्यात राहण्यात फरक पडला नव्हता. तिचा सगळा ग्रामीण मराठमोळा ढंग आणि आचार विचार तिनं सोडला नव्हता. पुण्यात आल्यावर अनसानं 9वारीच्या ऐवजी 6वारी नेसणं सुरू केलं होतं. लक्ष्मी उठल्या उठल्या कामाला लागे. पण अनसा प्रथम उठून आंघोळ-पांघोळ करून, वेणीफणी करून, बारीक कुंकू व्यवस्थित लावून स्मिताचं अनुकरण करू लागली. नागरी भाषेचं वळण जमेल तेवढं उचलू लागली. आलेल्या लोकांचं आगत स्वागत मध्यमवर्गीय रीतिरिवाजानुसार करू लागली. रिकाम्या वेळात मासिकातील चित्र बघत बसू लागली. स्मिताशी इतर स्त्रियांशी चाललेल्या गप्पा मन लावून ऐकू लागली. जमतील तेवढे त्यांचे विचार आठवणीत ठेवून स्मिताला त्याविषयी जिज्ञासेने विचारू लागली. तिचं हे सगळं वागणं बघून मला वाटून गेलं की ही शिकली असती तर हुशार झाली असती. तिच्या अनघड ग्रामीण रूपातून एक सुकुमार अर्धवट घडल्यासारखी वाटणारी मूर्ती मला दिसत राही. तिला स्वतःला सुधारायचा उत्साह आहे याची पदोपदी जाणीव होई.
पण आता मी तिला या धबडग्याच्या धावपळीच्या जीवनात वेळ काढून शिकू शकत नव्हतो. याचं वाईट वाटत होतं. तिचा उत्साह बाकीच्या कोणत्या बहिणीजवळ दिसत नव्हता, म्हणून अनसाचं मला विशेष अप्रूप वाटत होतं. शहरची हवा लागल्यामुळं कदाचित असेल, अनसाच्या जाग्याविषयीच्या अपेक्षा वाढल्या होत्या. निदान थोडं तरी शिक्षण झालेला, साधीसुधी मास्तराची, कारकुनाची किंवा तशीच एखादी छोटी नोकरी असलेला नवरा मिळावा असं तिला वाटत होतं. आई काढत असलेले नेहमीच्या वळणातले जागे ती नापसंत करत होती. नेहमीच्या वळणातले म्हणजे रोजगार करणारे, शेतमळ्यावर गडी असलेले, विहिरीचं फोडपाम काम करणारे किंवा तसलेच कुणीतरी नवरे आई शोधण्याची धडपड करत होती. लोक यायचे आणि त्यातले काही अनसाला पसंत करायचे, पण अनसा त्यांना नकार द्यायची. त्यामुळे आई वैतागून गेली होती. फेब्रुवारीत आलेला जागा आईला बराच आवडला होता. 2 जण भाऊ होते. त्यातल्या मोठ्या मुलाचं लग्न करायचं होतं. घरची शेती दोघात 1.5 एकर होती. ते रान चांगलं पिकाऊ होतं. त्या रानात जोंधळा काढल्यावर शेजारच्या विहिरींचं पाणी विकत घेऊन शाळू किंवा गहू काढला जात होता. सगळं मिळून 6-7 पोती धान्य घरात येत होतं. मुलांचे वडील गुऱ्हाळात गुळव्याचं काम करत होते. नवरा मुलगा गुऱ्हाळात फडकराचं काम करत होता. एरवीही मिळालेल्या कामांना जात होता. मुलाची आई काही कामाला जात नव्हती. त्यावरून आईला वाटे की अनसालाही कुठं रोजगाराला बाहेर लावून देणार नाहीत. घरातली कामं सांभाळत अनसा राहील. घरात पोरवडा नव्हता. ते शांत वाटत होतं. मात्र ते घर म्हणजे अगदी एक खोली होती. व्हन्नूर हे अगदीच खेड, 1,500 वस्तीचं गाव. पण ते कागलपासनं 3-3.5 मैलांवर असल्यानं आईला आटोत्यातलं वाटत होतं. मुलगाही अनसाला शोभेल असा होता, पार अडाणी नव्हता. दुसरीतनं शाळा सोडली होती. खरं तर घरात सगळ्यांना तो पसंत होता, पण अनसा नको म्हणत होती. अनसाच्या मनात वेगळं स्वप्न होतं. तालुक्याच्या गावात कुठंतरी मला द्या, असं ती म्हणे. निदान 3-4 हजार वस्तीचं गाव असावं असं तिला वाटे. पण असे जागे हुंड्यासाठी अडून बसत. पोटापाण्याला असल्यामुळं त्यांच्या प्राथमिक गरजा भागलेल्या असत. अडाणीपणामुळं मंगळूही असे. बायकोनं माहेराकडनं काही आणावं अशी अपेक्षा असे. नाहीतर बायको सोडून देतो अशी धमकी दिली जाई. सोडून दिली तरी दुसरी मिळण्याची खात्री वाटत असल्यानं बेफिकीर वागणं असे. म्हणून पैसे, शेती असलेल्या अडाण्यांशी संबंध नसावेत असं मला वाटे. त्यापेक्षा रोजगारी माणूस स्वभावानं गरीब असतो. एकदा मिळालेली बायको पुन्हा मिळेल का नाही या काळजीपोटी तो बायकोला जपत असतो. असं सर्वसाधारण चित्र खेड्यात दिसत होतं. अनसाला शिकलेला मुलगा मिळणं कठीण होतं. 2 जागे आले होते, पण एकाच्या घरात भाऊ बहीण भरपूर होते. वडील दारू पित होते. लग्नाचा मुलगा काम न करता हिंडून फिरून खात होता. दुसऱ्या घरातला मुलगा शहरात हातमागावर काम करत होता. पण त्याचा पगार लग्नानंतर त्याला शहरात राहिल्यावर पुरा पडेल की नाही इतका नव्हता. म्हणजे अनसाला खेड्यावरच शेतात राहावं लागणार होतं. मलाच तो जागा ऐकून विचार करता नको वाटत होतं. अनसाचं हुन्नरचं जागा नको म्हटल्यावर आईनं, आप्पानं, दौलतनं हे जागं बघितलं होतं. नंतर आदनमधनं वर्षभर जागा येत होतं. त्यातलं काही चांगलं होते, पण त्यांनी अनसाला पसंत केली नाही. त्यानंतर मग जागेचे येण्यासे झाले. आई खूप चिंतेत पडली. शेतातली चोरांच्या कचाट्याने मागं राहिलेली बारकी कणसं अनसा आणि हिरानं बडून काढली आणि आई पुन्हा अनसाच्या लग्नाच्या उद्योगाला लागली. घरात बापाई माणूस कुणी मदतीला नसल्यानं अनसावर खूपच ताण पडला होता. आईचं वय झालेलं आणि हातपाय दुखतेलं. हिराला तानाची कामं कमी झेपत होती. फुलाचा जीव अजून लहान होता, म्हणून वर्षभर तानाची कामं बाई माणूस अजूनही अनसाला ओढावी लागत होती. त्याचा परिणाम ती उन्हातानातनं काळसर पडली होती. हातपाय खारकेगत बारीक आणि कांतीहीन झाले होते. चेहरा कोळपला होता. लाकडाची केल्यागत वाटत होती. तिच्याकडे बघून आईला वाटलं, हिला 1-2 महिने सुखात सावलीला ठेवली पाहिजे. तिनं मला पत्र लिहिलं. सुगी संपली. घरा शेतातलं होतं नव्हतं ते आले. वरीच झालं अनसाच्या लग्नासाठी मी धडपडतोय. अजून जमत नाही. आता तिला 1-2 महिने पुण्याला घेऊन जावा. 4 घास पोटात चढ जातील. सावलीला बसल. अंगावर कळा कांती येईल. मी अनसाला पुण्याला घेऊन ये म्हणून आप्पाला सांगितलं.
डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात आप्पा आणसाला घेऊन पुण्याला आला. 2 दिवस मजेत राहून परत कागलला गेला. आणसा पुण्यात आल्यावर खुश झाली. तिच्या लग्नाची मलाही काळजी लागून राहिली होती. तिचं लग्न झालं की सगळ्या बहिणींच्या लग्नातून मी सही सलामत सुटणार होतो. पुण्याला ती आल्यावर मी तिची हळूहळू समजूत काढली. माणसाच्या मनात खूप मोठं व्हावं असं वाटतं, पण आपण ज्या आईवडिलांच्या पोटी जन्माला येतो त्यांच्या मर्यादा आपल्यावर खूप मोठ्या पडतात. मुलांच्यापेक्षा मुलींवर त्या जास्त पडतात. मुलगा एकटा नशीब काढण्यासाठी हिंमत असेल तर बाहेर पडू शकतो, पण हिंमत हुशारी असूनही मुलगी मात्र घराबाहेर पडू शकत नाही. उद्याचं काही मला माहीत नाही, पण आज तरी तिच्यावर खूप बंधन आहेत. तू तर अडाणी आईवडिलांच्या पोटी जन्मलीस. त्यातनं बी आई दादानं तुला शिकवलं असतं तर थोडा फरक पडला असता. कुठं बी शिवणकाम शिकवण्या किंवा मास्तरकी करू शकली असतीस. मी नोकरीला लागलो त्या वक्ताला तू 9-10 वर्षांची होतीस. शाळेत घालायचं तुझं वय उलटून गेलं होतं, म्हणून मी बी काय करू शकलो नाही. आता तुला शिक्षणाचं महत्त्व पटतंय तर तुझ्या पोरा बाळासनी शिकव. तुझं स्वप्न त्यांच्यातनं साकार होतंय का बघ. आता तुला तडजोड करावीच लागल. वय गेलं आणि जून झालीस तर जन्माचं खोबरं होऊन बसल. मी तुझ्या पाठीशी जलंबर आहेच. आणसाला कागलला लावून द्या. पुन्हा तिला वन्नूरची माणसं विचारायला लागल्यात. तुमचा विचार काय आहे तो बी कळवा असं पत्र आलं. मी आणसाची पुन्हा समजूत काढली आणि तिला अनासये कागलहून आलेल्या माझ्या मेहुण्याबरोबर कागलला पाठवून दिली. आप्पाला सविस्तर पत्र लिहिलं. काही झालं तरी लग्न जमवून टाका. खर्चाची काळजी करू नका. लग्नाचा सगळा खर्च करायला मी तयार आहे. मुलाचे कपडे पाहुणे लग्नाला येणार किती, त्यांच्या जेवणाचं काय, हुंडाबिंडा द्यावा लागेल काय, द्यावा लागल्यास थोडा देऊ पण तेवढ्यासाठी मोडू नका. अशा आशयाचं पत्र आणसाबरोबर पाठवून दिलं. तिचा साखरपुडा झाला. आईच्या डोक्यावरचं ओझं काखेत आलं. मी पैशांच्या तयारीला लागलो, मात्र चिंतातूर होतो. वय वाढल्यामुळं शिवाच्या लग्नासारखी विघ्न तर येणार नाहीत ना, म्हणून संचित होतो. पण अडथळे काही आले नाहीत. ठरलेल्या मुहूर्ताला एप्रिलमध्ये राधाकृष्णाच्या देवळात लग्न झालं. मला अत्यानंद झाला. संध्याकाळी परतण्यापूर्वी मी राधाकृष्णाला नमस्कार करून उभा राहिलो. भोवतीनं भक्कम देऊळ पूर्वी होतं तसंच होतं. 3 बहिणींची आणि एका भावाचं अशी आमची 4 लग्न या देवळात झाली. हे देऊळ आता आमच्या घराण्याचं कायमचं लग्नस्थान झालं होतं. गरिबाच्या मदतीला येणारं कृष्णाचं देऊळ. हा द्वारकेचा मूळ यादव युग ओलांडून गेली तरी अजून आमच्या मदतीला येतच होता. शिवाला बहिणीचं लग्न आहे, मदतीला चल म्हणून बोलवला होता. ते दोघेही आठवडाभर आपलं तुपलं न करता राबत होते. शिवाची बायको लक्ष्मी 9-10 महिन्याच्या राजाला काखेत घेऊन इकडे तिकडे हिंडत होती आणि पडेल ते काम करत होती. शिवानं 25% व्याजानं जे 50 रुपये काढलं होतं ते अजून फेडलं नव्हतं. कर्ज देणाऱ्या सनगराला आता एवढं वाढलेलं व्याज शिवा देईल का नाही कुणास ठाव. निदान त्यानं मुद्दल तरी द्यावं असं वाटत होतं. कारण आज देतो उद्या देतो म्हणून शिवा सांगत होता आणि एकदाही शब्द पाळत नव्हता. लग्नाच्या निमित्तानं मी गावाकडे गेलो होतो तर त्यानं शिवाविषयीची तक्रार माझ्याकडे केली होती. ते तू आणि शिवा बघून घ्या. शिवाला कर्जाऊ पैसे देताना आम्हाला विचारलं होतंस काय, म्हणून मी प्रतिप्रश्न केला. तो गप्पच बसला. असली पठाणी व्याजाची सावकारी गल्लीतल्या गल्लीत करतोस होय. बड्या कारखानदाराला तरी तुझ्या येजाचा दर परवडेल काय, मी आणखी बोललो. तो गप्पच बसला, पण घरातनं उठून जायला तयार नाही. तेव्हा मी म्हणालो, आणसाचं लगीन झाल्यावर बघू, परवा दिवशी ये. तो लग्न झाल्यावर आला. त्याला मुद्दलाचे 50 रुपये दिले आणि व्याज शिवाकडनं मागून घ्यायला सांगितलं. शिवाची राबणूक अशा रीतीनं परस्पर भागवली आणि त्याला पुन्हा असल्या कर्जाच्या फंदात पडलास तर याद राख शिवा म्हणून ताकीद दिली. दादाला लग्नात नवधोतर पटका सदरा मिळाल्यामुळं दादा खुश होऊन सोप्यात बसला होता. घर मोकळं मोकळं दिसत होतं. शेवटची बहीण लग्न होऊन नांदायला गेली होती. सगळ्या मुलींच्या लग्नाचं 5-6 मनाचं ओझं उतरून आई मोकळी झाली होती. पोरींची लग्न होताना तिला आनंद होई आणि सासरला वऱ्हाडाच्या गाडीतनं गेल्या की मात्र दुःख होई. या वेळचं तिचं दुःख जास्त तीव्र होतं.
काळ्याभोर सर्पानं आपली सगळीच अंडी खाल्लेल्या चिमणीगत तिनं एवढंसं तोंड केलं. लग्नानंतर 2-3 दिवस राहिलो. वाण्या उदम्याची आणि कापड दुकानदारांची बिलं भागवली. शिवा सवतर राहायला रुळला होता. अबोला सोडून आता तो सगळ्यांशी बोलत होता. त्याच्या राजाचं कौतुक आई मधनं करत होती. शिवाच्या घरात एकुलते एक 9-10 महिन्यांचं पोरगं, पण तेही शिळ्या पडवळासारखं मौलूस. चेहऱ्यावर ना कांती ना तेज, ना अंगात हलीपिनीपणा, ना चपळाई. आजारी पोरागत ते गप्प बसून राही, पण त्याची आईवडिलांना काळजी दिसत नव्हती. मला वाईट वाटत होतं. हे सगळे एका जागी राहिले असते तर पोरगं टुणटुणीत झालं असतं. सगळ्यांच्या तोंडातला एक घास काढून त्याला घातला असता तर त्याच्या अंगावर बाळसं आलं असतं. पण शिवासमोर कुणाचंही काही चालत नव्हतं. नव्या कपड्यामुळं दादाकडं माझं लक्ष गेलं. त्याचं शरीर वाळून आणखी बारीक झालं होतं, तरी तो अणसाच्या लग्नात आनंदी दिसत होता. देवळातल्या बाकड्यावर समवयस्क माणसांबरोबर शेताच्या पीकपाण्याच्या गप्पा मारत बसत होता. त्याचा भरपूर पोराबाळांचा संसार या लग्नामुळं पूर्ततेला जाऊन पोचल्यासारखा झाला होता. एकूण 8 लेकी आणि 4 लेक. 8तल्या 4 परझडीच्या आयुष्यात मरून गेलेल्या. उरलेल्या 4ही लेकींचं लग्न झालेली. पोरींची लग्न काय राहत नाहीत. कुणी बी वाटेचा वाटसरू आपल्या अवघड झालेल्या लेकी त्यांच्या पदरात बांधल. दोघांची लग्न झाल्यात. उरलेली दोन्ही बी पोरं काय लुळी पांगली नाहीत. त्यांची काळजी मला आता काय बी नाही. ही पोरगी शेवटची होती. गळ्याचं कडासनं गेलं बघा आता. दादा लग्नाला आलेल्या पाहुण्यांना चिलीम ओढत सांगत होता. अणसाचं लग्न झालं. पाहुण्यांनी दाराघरात दाटी केली. याचं हिराला फारसं काही वाटलंच नाही. ती जणू त्या जगातच नव्हती. तिच्या म्हसरांची शेणं घाणं चारा पाणी तिला बघावं लागत होतं. शेरड्यांच्या धारा दोन्ही वेळेला काढाव्या लागत होत्या. जाता येता शेणाचा पोप पडलेल्या लेंड्या खराट्यानं मागं ढकलावं लागत होतं. परड्यातल्या गोठ्याच्या 3-4 पायऱ्या चढल्या उतरल्या तरी तिला दम लागत होता. मग ती तपकीर ओढण्याच्या निमित्ताने बसे. घटकाभर विश्रांती घेई आणि मग कामाला लागे. अलीकडे तिला तपकीर ओढण्याची कुणीतरी सवय लावली होती. त्यामुळं माणसाला कमी दम लागतो असं सांगितलं गेलं होतं. धोंडूबाई पोराला काखेत घेऊन लग्नातनं उत्साहानं हिंडत होती. पाठराखणीला म्हणून तिनं अणसाबरोबर आपल्या 2 थोरल्या लेकी लावून दिल्या होत्या. अणसाचं लग्न झाल्याचा तिला आनंद झाला होता. रडत रखडत तिचा संसार चालला होता. रोजगारी असला तरी नवरा शंकर जीवापाड काम करत होता. शेलकी 4 पैसे जास्त रोजगार देणारी कामं तो सतत ओढे. घरात दुभत्याची म्हस कायम असे. ही आटली किती दूध दे. 2 म्हसरं आणि त्यांची रेडकं कायम गोठ्यात दिसत असत. शिवाय तो चौथाई तिजाई खंडानं दुसऱ्यांची शेतं करत होता. कौल शाकारणीचं हातखंडा काम त्याला येई. त्यामुळं पावसाळ्यातही त्याला रोजगार मिळत असे. धोंडूबाईच्या घरात कष्ट होते तरी थंडावा होता. शिवाला मी नेहमी शंकरचा आदर्श सांगत असे, पण शिवा जन्मदास सामान्य रोजगारी होता. त्याला पूरक पोषक असे स्वभावगुण आणि मर्यादा त्याच्याजवळ होत्या. त्याच्या छपरात गेलं की मन उदास भकास होऊन जाई. लग्न होऊन सारं थंड झाल्यावर दुसऱ्या दिवशी धोंडूबाई मला हळूच एकांतात म्हणाली, दादा आता आणशीचं लगीन झालं. पुढच्या वर्षी माझ्या फुलीचं तेवढं झटक्यासरशी करून टाका. मी चकित होऊन धोंडूबाईकडे बघू लागलो. अणसाच्या लग्नातील तिच्या उत्साहाचा एक वेगळाच अर्थ लागला. अगं धोंडे, फुले अजून शिकतीया, कशी बशी तिला SSC करून टाकू. तिच्या जन्माचं कल्याण होईल बघ. मग लगीन करू. एवढी घाई करू नको. सुगी झाल्यावर फुला पुन्हा शाळेत जाऊ लागली होती. सुगीत 1.5-2 महिने तिची शाळा बुडालेली. शाळा बिळेचा विचार आता मनात आणू नका. तिचं लग्नाचं वय झालंय. येळसरी लगीन झालं म्हणजे माझी काळजी मिटली. आणशीचं वय वाढलं होतं तर आम्हा बहिणीसनी तिचा किती घोर लागला होता. आईचा जीव सारखा खालीवर होईत होता. ती पाळी फुलीच्या बाबतीत यायला न ग. पोरकं लेकरू आहे ते. धोंडूबाईची फुलाविषयीची काळजी मी समजू शकत होतो. तिच्या दुसरेपणाच्या संसारात फुलाला स्थान नव्हतं. फुलाचा सगळा जीव आमच्या घरात गुंतलेला. आम्हा सगळ्या भावंडांचाही जीव तिच्यात गुंतलेला. तरी धोंडूबाईचं मन घारीगत तिच्या भोवती हिंडत होतं. तिच्यावर दुरून मायेची नजर ठेवत होतं.
धोंडूची होणारी घालमेल मी समजू शकत होतो, पण मी ती गोंजारू शकत नव्हतो. गोंजारली असती तर धोंडूचं मन हुळहुळ झालं असतं. ते फुलाकडं सारखं धावलं असतं. त्यामुळं कदाचित तिच्या संसाराला तडा गेला असता, अशी मला काळजी वाटत होती. म्हणून मी बाहेरून शांत होतो. मी तिला म्हणालो, बघू मन पुढच्या वर्षी. तू फुलीची काय बी काळजी करू नको. मला बी तिच्या जन्माची काळजी आहेच की. अडाणी पोरांची लग्न लवकर होत्यात, शिकलेल्या पोरांची उशिरानं होत्यात. त्यासनी BA BCom वगैरे व्हायलाच 20-22 वर्ष लागतात. तिथनं नोकरी लागायला आणि त्यात ती रुळायला 2 वर्ष जातात. मग कुठं 25व्या वर्षात लग्नाला उभी राहतात. पहिलंच सोडून दे आता. फुला SSC झाली तर तिला शिकलेलाच नवरा केला पाहिजे, कळलं? तू काय चिंता करू नको. मी तिची काळजी दूर करण्याचा प्रयत्न केला. धोंडूचा संसार सुरळीत चालू असला तरी लक्ष्मीचा संसार अजून फुलू आला नव्हता. तिचं लग्न होऊन 6-7 वर्ष झाली होती, तरी तिला अजून मूल नव्हतं. दोघेही नवरा बायको मिळून खात होते. नवरा हातमागावर काम करत होता. लक्ष्मी एक म्हस आणि संसार सांभाळत होती. जमलं तर कामाला जात होती. तिचा बोलका माणसात मिसळणारा स्वभाव तिच्या दोन्ही दिरांना जावांना यशस्वीपणे एकाच घरात सवतं राहून सांभाळत होता. तिच्या संसाराची त्या बाजूनं मला काळजी नव्हती, मात्र तिला मुलाबाळांची फार हौस होती. एखादं तरी पोर तिच्या पोटी यावं असं वाटत होतं. निसर्ग असं का करतो काही कळत नव्हतं. 2-3 दिवस राहून पुण्याला जायला निघालो. नव्या घराचे मला वेध लागले होते. घराचं काम झपाट्यानं चाललेलं. मेमध्ये तिकडं राहायला जाणं भाग होतं. सगळ्यांना सुट्टी असल्यामुळं सामान हलवणं सोपं जाणार होतं. पावसाळ्यात हलवणं अवघड गेलं असतं. शिवाय 15-20 जूनपर्यंत सगळं स्थिर स्थावर करून गाडी रुळावर आणावी लागणार होती. म्हणून कागलात जास्त राहून भागणार नव्हतं. लग्नाला आलेल्या बहिणी, 3 भाऊ, आई, दादा, फुला यांचा निरोप घेऊन निघालो. सगळं घरदार एका जागी जमलेलं. सगळी मोठी झालेली दिसत होती. माझ्यापेक्षा 19 वर्षांनी लहान असलेला दौलत आता 21 वर्षांचा झाला होता. पोटा आवळत सगळे एवढ्या वर्षांच्या नद्या नाले ओलांडून इथपर्यंत आले होते. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर चला मग, मी आता तुमचा इथे निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.